सगळ्या जुन्या उशीच्या खोळांचं करायचं तरी काय. नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं प्राजक्ता साळवे या युट्यूब चॅनल मध्ये खूप सारं स्वागत करत आहे. आज आपण जुन्या उशीच्या कशा पद्धतीने त्याचा रियूज करू शकतो ह्या आयडियाज बघणार आहोत. भरपूर साऱ्या टिप्स बघणार आहोत ज्या की तुम्हाला रोजच्या कामामध्ये खूप युजफुल होतील. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. टिप नंबर फर्स्ट ती म्हणजे की आपल्याकडे कितीही स्टोरेज असलं ना तरी सुद्धा ते कमी पडतं. मग आपल्याकडे जुने बेडशीट असतात, त्याचा वापर कशा करायचा हे आपण मागेच व्हिडिओमध्ये बघितलं आहे. पण उशीच्या खोळीचा स्टोरेज म्हणून आपण वापर करू शकतो. तो कसा, चला बघूया. आता इथे मी एक उशीची खोळ घेतली आहे. हा जो आपण ट्रिक बघत आहोत त्यासाठी उशीची खोळ सगळ्यात पहिले स्वच्छ धुवून घ्यायची. त्यानंतर तुम्ही दोन पद्धतीने याला सिक्युअर करू शकता. एक म्हणजे हँगरचा वापर करून आणि दुसरं म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने चिमट्यांचा वापर करू शकता. दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला काय करायचं आहे तर ही उशीची खोळ अशा पद्धतीने सरळ करून घ्यायची आहे. आता आपण हँगर बघूयात. जेव्हा आपण हे यामध्ये घालतो ना तर आता इथे हे अशा पद्धतीने व्यवस्थित दिसत नाही. मग हा जो काही वरचा भाग आहे इथे तुम्ही एक होल पाडू शकता आणि हे अशा पद्धतीने या होल मधून फक्त तुम्हाला बाहेर काढायचं आणि खूप इझिली रित्या तुम्ही याचा वापर करू शकता. आता हे आपण व्यवस्थित घालून घेऊया. तर बघा या पद्धतीने मी सिक्युअर केलंय. आता हे तुम्ही कुठेही घरामध्ये अशा पद्धतीने लटकवू शकता. आता ही आपली एक बॅग तयार झाली. आता जर तुमच्याकडे असं हँगर नसेल तर मग चिमट्याचा कशा पद्धतीने तुम्ही वापर करू शकता, चला ते सुद्धा तुम्हाला दाखवून देते. तर तुम्हाला काय करायचं, हे जे हँगर आहे हे काढून घ्यायचं, ठीक आहे, आणि हे अशा पद्धतीने लावून चिमट्यांनी सिक्युअर करायचं. फक्त चिमटे जर तुम्ही वापरले तर मग तुम्हाला थोडस कमी ओझं यामध्ये टाकावं लागेल, कमी वस्तू टाकावं लागेल, कारण चिमट्यांमधून ते कधीही सटकू शकतं. सो परमनंट जर म्हणत असाल तर एकतर खिळ्याला तुम्ही हे करू शकता किंवा मग हँगरचा वापर करू शकता. टिप नंबर दुसरी ते म्हणजे जेव्हाही आपण कपाटमध्ये अशा महागड्या साड्या हँगरला अशा पद्धतीने लटकवून ठेवतो तेव्हा जर आपण त्याचा वापर केला नाही तर यावरती भरपूर धूळ बसते आणि मग आपल्याला ती वॉशच करावं लागते. पण महागड्या साड्या असल्या तर वॉश केल्या तर त्यावरची जी काही डिझाईन आहे, काही खड्यांची डिझाईन जर त्यावरती केलेली असेल तर ती कुठेतरी त्याला डॅमेज होतं. मग अशा वेळेस आपल्याला बाहेर ड्रायक्लीनला द्यावं लागतं आणि ड्रायक्लीनला भरपूर पैसे जातात. मग तुम्ही अशा पद्धतीने जुन्या ज्या काही आपल्याकडे खोळी असतात त्याचा वापर ऍज अ साडींना कव्हर म्हणून करू शकता. तो कसा, चला बघूया. तर जी काही पूर्ण साडी आहे ही आपल्याला व्यवस्थितरित्या असं ठेवायचंय आणि यामध्ये या खोळीमध्ये ही साडी घालायची. आता मी घालून घेते. तर या पद्धतीने असं घालून घ्यायची. हवं तर इथे होल पाडू शकता आणि असं पूर्ण सिक्युअर करून डायरेक्टली हे असं अडकवू सुद्धा शकता. कसं तर मी तुम्हाला दाखवते. खूप इझिली आपल्याला लटकवता येतं आणि हा जो काही एक्स्ट्रा भाग आहे हा तुम्ही अशा पद्धतीने साडीच्या किंवा या हँगरच्या असा आत टाकू शकता, जेणेकरून दिसायला चांगलं दिसतं. कसा वाटला हा रियूज मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि सगळ्या महिलांना हा जो काही हॅक आहे हा आवडणार. तर कव्हर आणण्यासाठी जे तुम्ही पैसे खर्च करता ते करायचीही गरज नाही. पैशांची बचत होईल आणि मेन म्हणजे रियूज सुद्धा होतो. सो ही आयडिया जर तुम्हाला आवडली असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑल करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असणार तर पटकन लाईक करा आणि फॉलो करा. बघा, जर काही धूळ झाली तर ती फक्त कव्हर वरती होणार आहे, त्यामुळे टेन्शनच नाही. ट्रिक नंबर तिसरी, ही ट्रिक तुम्हाला खूप आवडेल. आपल्याला आपल्या घरातील साफसफाई नेहमी करावी लागते, पण मात्र एक वस्तू जी आपण खरंच साफ करत नाही आणि ती म्हणजे फर्निचर मधली आहे आणि ते म्हणजे आहे फॅन. फॅनचा प्रॉब्लेम असा होतो की एकतर आपला हात पुरत नाही आणि त्यावरती एवढं चिकटपणा आणि जाळे झालेले असतात की ते साफ करायला लागलं तर सगळे ज्या काही खाली फर्निचर आहे, वस्तू आहे, खाली पूर्ण जाळं पडतं आणि मग आपलंच काम भरपूर वाढतं. मग आपल्याला आपल्या घरातील जेंट्स लोकांचा वेट करावा लागतो, त्यांना मनवण्यासाठी भरपूर वेळ जातो. मग अशा वेळेस जर तुम्ही स्वतः स्मार्ट वर्क केलं तर तुमचं काम तुम्ही खूप कमी करू शकता. ते कसं, चला बघूया. जेव्हाही फॅन साफ करायचा असतो खाली भरपूर घाण पडते, मग करायचं तरी काय. चलो, सगळ्यात पहिले अशी एक खोळ घ्यायची जी खरंच खूप मळालेली आहे किंवा जी आता आपल्याला फेकूनच द्यायची. आता तुम्ही बघू शकता यावरती भरपूर असे कलरचे डाग लागलेले आहेत. मी वापरायला जरी घेतलं तरी याचा काहीच वापर नाही, पण मी खूप महिने झाले याचा वापर ह्याच गोष्टीसाठी करते, ते म्हणजे फॅन क्लीन करण्यासाठी. चला आता तुम्हाला सुद्धा दाखवते. आता तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला साफ करून दाखवते.
तर आपल्याला काय करायचं आहे, ही जी काही आतली बाजू आहे ती घ्यायची आहे आणि ती अशा पद्धतीने याच्या आतमध्ये टाकायची. तुम्ही बघा कसं तयार झालेलं आहे. आता मी हा इकडे माझ्या साईडने घेते सो मला व्यवस्थित पुरेल. आता तुमची हाईट थोडी मावत असेल, म्हणजे बेसिकली आपण जेंट्स लोकांची जास्त इकडे हेल्प घेतो, तर आपल्याला काय करायचं आहे, जी काही प्रेशर लावायचं ते फक्त याला लावायचं अशा पद्धतीने आणि व्यवस्थितरित्या फक्त ही अशी ओढून घ्यायची. पहा माझा एवढा हात पुरला नाही, मी तुम्हाला जवळून दाखवते. पूर्ण घाण यामध्ये निघते. हे पहा काहीच खाली पडत नाही, पूर्ण फॅनची घाण यामध्ये साचते आणि नंतर तुम्ही ही हवं तर धुवून घेऊ शकता आणि पुन्हा फॅन साफ करण्यासाठी याचा वापर करू शकता. फक्त एक गोष्ट नक्की लक्षात घ्यायची आहे की जेव्हाही आपण उशीची खोळने साफ करणार आहोत तेव्हा काय करायचं, तर ही उशीची खोळ कोरडी ठेवायची, म्हणजे जो काही त्यावरती धूळ साचलेली आहे ती व्यवस्थितरित्या निघेल. आणि मग नंतर हवं तर तुम्ही एखादा सुती रुमाल घेऊन स्वच्छ निरम्याचं पाणी करून त्याने पुसलं तर चालेल, म्हणजे एक्स्ट्रा जी काही धूळ आहे ती बिलकुल खाली पडत नाही. तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा आणि ही ट्रिक तुम्हाला आवडेल, त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब सुद्धा नक्की करणार आहात. चला पुढची ट्रिक बघूयात. आपण जेव्हा भांडे घासतो तर ही जी काही जाळी आहे ही इथे ठेवतो आणि इथे भरपूर पाणीच असतं, कारण भांड्यांमधलं एक्स्ट्रा पाणी खाली झिरपत असतं. मग अशा वेळेस इथे पांढरे डाग होऊ नये म्हणून तुम्ही जुनी उशीची खोळ या खाली ठेवू शकता, म्हणजे ओली तर उशीची खोळच होईल, ती पुन्हा तुम्ही ड्राय होण्यासाठी ठेवू शकता अशा पद्धतीने. चला टिप नंबर 5 बघूयात. तुम्हाला काय करायचंय, किचनच्या कुठल्याही एका खिळ्याला अशा पद्धतीने ही जी काही उशीची खोळ आहे ती ठेवायची आहे. असं केल्यामुळे तुम्हाला जर तुमच्याकडे स्टोरेजचं कमी असेल आणि तुमच्याकडे भांडे जास्त असेल तर अशा पद्धतीने भांडे ठेवण्यासाठी याचा वापर तुम्ही करू शकता. जे काही एक्स्ट्राचे भांडे आहेत ते व्यवस्थितरित्या यामध्ये सिक्युअर होतात. ही ट्रिक तुम्हाला खूप कामी येईल, धूळ सुद्धा होणार नाही, भरपूर भांडे यामध्ये व्यवस्थितरित्या मावतात सुद्धा. जर तुम्हाला असं वाटत असेल की हे व्यवस्थित दिसत नाही आहे तर तुम्ही एखाद्या असं फ्रीजच्या मागे किंवा फ्रीजच्या आडोशाला सुद्धा हे असं लटकवून ठेवू शकता, पण जेव्हा तुम्हाला पाहिजे आहे तेव्हा पटकनच तुम्ही घेऊ शकता. टिप नंबर 6 ती म्हणजे तुम्ही या जुन्या उशीच्या खोळीचा वापर जर ती कॉटनची असेल तर घर पुसण्यासाठी याचा वापर करू शकता, किंवा मग जर एक्स्ट्रा तुमचे भांडे असेल, तुम्हाला सज्जावरती ठेवायचं असेल तर उशीच्या खोळीमध्ये ठेवून तुम्ही ते भांडे सज्जावरती ठेवू शकता, जेणेकरून भांड्यांवरती धूळ होणार नाही. जी काही धूळ व्हायची ती उशीच्या खोळवरती होईल. जेव्हा तुम्हाला क्लिनिंगला काढायचं तेव्हा फक्त तुम्हाला उशीची खोळ काढायची आहे आणि धुवून घ्यायची आहे. काम सोपं होतं, स्मार्ट वर्क करायचं म्हणजे आपल्या वेळेची बचत होते, कष्ट फार कमी होतात. चला तर तुम्हाला सगळ्या टिप्स कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा. कोणती टिप तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली तेही कमेंट करून नक्की सांगा. आणि हो मंडळी, तुम्हाला अजून कशा रिलेटेड रिव्ह्यूज आयडियाज बघायला आवडतील किंवा रिव्ह्यूज व्हिडिओज बघायला आवडतील हे सुद्धा तुम्ही मला सजेस्ट करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय बिलकुल जाऊ नका आणि उद्या भेटणार आहोत नवीन व्हिडिओ मध्ये. फेसबुकवर बघत असणार लाईक फॉलो नक्की करा. चला मग बाय.